16वे पाऊल 24/2/2003 रोजी त्याचं लिखाण झालं आहे. नाव आहे अथांग शांत चिदाराम. अथांग शांत चिदाराम. ऐसे फुलणे मनाचे उमलणे स्वच्छंदी सदा मुक्त बागडणे. ऐसी मुक्त क्रीडा जेव्हा चालत आहे ऊर्जा रूपे तेव्हा देव प्रकटत आहे. ऐसे मुक्त मन कोठेही प्रवेशे अनादि अनंता सहजची स्पर्शे. ऐशा स्पर्शण्यात अनादि अनंत न मन बने स्वतःच अनंत. ऐशा अनंती सदा मुक्ती आहे मुक्तीचा निर्झर सदा झरत आहे. मुक्तीचे हे जल सर्वा कारणे न्हाऊनी प्राशुनी सदा मुक्त असणे. ऐशी मुक्ती आहे ऐशी मुक्ती आहे केवळ निरंतर अंतरीच आहे. नीट पाहणे ऐकण्यात आहे दर्शनी श्रवणी केवळ मुक्ती आहे. ऐशी सोपी आहे मुक्ती सोपी आहे तरी ती का शक्य होत नाही आहे. त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे प्रज्ञा प्रवाहे कोण दरदूर बैसल आहे. एखाद्या धनवान परंतु पंगू माणसाप्रमाणे ब्रह्म आहे. ऊर्जायुक्त असूनही स्वतःहून काही हालचाल न करणारे असे ब्रह्म आहे. ते केवळ आहे त्याच्या केवळ असण्याने सारे सारे जन्म स्थिती मृत्यू पुनःप्रत्यास येते. त्याचीच ऊर्जा त्यासाठी उपयोगात आणली जाते. ब्रह्माची ऊर्जा ही ब्रह्माची शक्ती आहे. ग्रह ताऱ्यातून प्रकाश बाहेर पडावा तशीच ब्रह्माची ऊर्जा प्रकाश रूपाने त्याच्यातून बाहेर पडते. ब्रह्माची ऊर्जा दिसते परंतु ब्रह्म दिसत नाही. मात्र ब्रह्म असण्याची अनुभूती शक्य आहे. ती अनुभूती वर्णनातीत असते. मी असतो निश्चित तो त्याच्या रंग रूप वर्तन क्रियेवरून वर्णन केला जातो. त्याच्या षट विकारातून तत्वरजतम आदी वर्णनातून म्हणजेच गुणावस्थांच्या वर्णनातून सांगितला जातो. तरीही हे वर्णनच आहे. मीची अनुभूती ज्याची त्यालाच असू शकते. दुसऱ्याने केले स्वतःचे दुसऱ्याने केले स्वतःचे म्हणजे स्वतः मीचे किंवा दुसऱ्याचे दुसऱ्या कोणीतरी मीचे वर्णन हे वर्णनच असते. दुसऱ्याने केलेले स्वतःचे म्हणजे नारायणाचे केलेले वर्णन अरुणने जर नारायणाचे वर्णन केले तर दुसऱ्याने केलेले स्वतःचे म्हणजे स्वतः नारायणाचे वर्णन अरुण याने केले तर किंवा दुसऱ्याचे वर्णन म्हणजे अरुणचे वर्णन नारायणाने केले तर म्हणून दुसऱ्याने केलेले स्वतःचे किंवा दुसऱ्याने केलेले दुसऱ्या कोणाचे तरी वर्णन हे वर्णनच असते. मी हा अनुभवता येतो वर्णिता येत नाही. जरी वर्णन केले तरी तेही अनुभवाचे चित्र असते. मीची सावली असते. मी नेहमीच त्या पलीकडे असतो. मीचे वर्णन कुणीही करू शकेल परंतु वर्णिलेले जे नसते परंतु वर्णिलेले जे नसते ती माहिती असते. मीचे वर्णन कुणीही करू शकेल परंतु वर्णिलेले जे असते ते मी सोडून वेगळंच काहीतरी असतं. ते ज्ञान नसतं. ज्ञान फक्त अनुभवातच येते. वर्णन करता येते ते माहितीचे. म्हणून मीचे वर्णन ही माहिती असते. मीचा अनुभव फक्त जो अनुभव घेईल त्यालाच येतो. पोपटाची माहिती म्हणजे पोपट असू शकत नाही तसेच आहे. स्वज्ञान शक्य आहे मात्र ती अनुभूती असते ज्याची त्यालाच ती शक्य असते. त्या अनुभूतीचे वर्णन स्वतः करावा दुसऱ्याने करावे तरी ते केवळ वर्णनच असते. त्यात स्व नसतोच नसतो. अशा अर्थाने मी म्हणजे खरं तर स्व आणि अशा अर्थाने मी म्हणजे खरा तर स्व आणि ब्रह्म ही वर्णनातीत असतात. ते असते ज्ञान स्व आणि ब्रह्माचे. स्व आणि ब्रह्म म्हणजे स्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान यातील स्वचा ब्रह्मात आणि उलट पक्षी ब्रह्माचा स्वत लय झाला की उरते ते केवळ अथांग ज्ञान. स्वज्ञान स्व आणि ब्रह्म स्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान यातील स्वचा ब्रह्मात आणि उलट पक्षी ब्रह्माचा स्वत लय झाला की उरते ते केवळ अथांग ज्ञान. यालाच आपण ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुडीचा लय असे यापूर्वी म्हटले आहे. मात्र अशाही वेळी अनंताच्या अंतरिक्षात ज्ञान स्पंदित होत असतेच असते. हाच तो ब्रह्माचा प्रकाश किंवा त्याची ऊर्जा स्वचा प्रकाश किंवा त्याची ऊर्जा. जेव्हा मनातील विचार पूर्णपणे उलगडतात त्यांचा विस्तार होतो तेव्हा मनात आणखी काही फुलण्यासारखे उमलण्यासारखे राहत नाही. म्हणून चिंतन ही अशी भावावस्था आहे ज्यावेळी मी जवळच बसून असतो. असे मी जवळ बसणे म्हणजे उपनिषद. उपनिषद म्हणजे जवळ बसणे. जेव्हा चिंतनात कुणी मी स्वतःचा शोध घेऊ लागतो तेव्हा तो त्याच्या सत्वाजवळ बसलेला असतो.
असा हा स्व हा गुरु आहे आणि त्याच्याजवळ बसणारे मन हे शिष्य आहे. स्व जवळ बसलेले मन, गुरुजवळ शिष्याचे बसणे आणि स्वच्या सान्निध्यात शिष्याचे मोकळे होणे, प्रवाहित होणे, संवादित होणे याला चिंतन म्हणतात. ध्यानात घ्या, गुरुजवळ शिष्याचे बसणे आणि स्वच्या सान्निध्यात शिष्याचे मोकळे होणे, प्रवाहित होणे, संवादित होणे त्याला चिंतन म्हणतात. अशा चिंतनात साऱ्या अथांगतेच्या तळाला जाता येते. स्वच्या सान्निध्यात मनाने बसणे, गुरुजवळ शिष्याने बसणे. गुरु आहे प्रकाशमय परंतु कैवल्यात, शिष्य किंवा मन आहे विचारांनी भरलेला आणि भारलेला. शिष्याला गुरुची उत्कंठा आहे, मनातील विचार स्पष्ट करून त्यातील आशय आणि त्यामागील ऊर्जेचा बोध घेण्यासाठी तो आसुसलेला आहे. तो विचारत आहे कोहम म्हणजे मी म्हणतात तो नेमका आहे तरी कोण. गुरु सांगत आहे बाबा रे तत्त्वमसी, तूच तर केवळ तत्व आहेस. तत् अधिक त्वम असी म्हणजे सारे विश्वाचे आदिकारण. म्हणून तत् म्हणजे तू, म्हणून तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. म्हणून तत् म्हणजे दॅट जे विश्वाचे कारण, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. म्हणून तूच तर विश्वाचे आदिकारण. मूळ तू आणि तूच आहेस. शिष्य मन उत्कंठित आहे आणि गुरु तत्पर परंतु शांत आहे. शिष्य तहानलेला आहे आणि गुरु पाणी आहे. शिष्य भुकेलेला आहे आणि गुरु अन्न आहे. शिष्य घेण्यासाठी आसुसलेला आहे आणि उदार गुरु देण्यासाठी तत्पर आहे. अशी विनिमयाला देवघेवीला पोषक बैठक चिंतनात तयार होते. अशी विनिमयाला देवघेवीला पोषक बैठक चिंतनात तयार होते. तेव्हा स्व म्हणजे गुरु मनाला किंवा शिष्याला संबोधित करतो, तेव्हा उपदेश बाहेर पडतो. ब्रह्मबोध शब्द रूपाने प्रवाहित होतो. ब्रह्म अक्षर ब्रह्म बनते, तेव्हा उपनिषद साकारते. त्या उपनिषदाने शिष्य म्हणजे मन स्वप्रमाणे किंवा गुरुप्रमाणे शांत बसतो. ती असते ज्ञानतृप्ती किंवा ज्ञान शांती. ज्ञान हीच तृप्ती, ज्ञान हीच शांती. म्हणजे सर्व इंद्रियामागील जाणीव, मनाची ही जाणीव म्हणजे स्व किंवा मीच आहे मी होय. कानाला ऐकवतो तो, डोळ्यांना पाहणे ज्यामुळे शक्य होते तो, हात पाय नाक त्वचा जीभ यांच्या क्रिया ज्यामुळे मूलतः शक्य होतात तो, मेंदूला सुद्धा जो नियंत्रित करतो तो, बुद्धी व मनाला कार्यप्रवण करतो तो, असा जो कोणी तोच तर मीच आहे मी किंवा स्व असतो. त्यालाच गुरु म्हणून वर संबोधिले आहे. अशा या स्व किंवा मीच्या सर्वांच्या मुळाशी असलेल्यालाच गुरुराज वास्तवात ब्रह्म असे म्हणतात. अशा मूळ मी किंवा स्व किंवा ब्रह्माच्या सान्निध्यात उत्कंठित मन असलेला, घेण्यासाठी आतुर असलेला बसून असतो. असा जो ज्ञान ग्रहणोत्सुक असतो तो किंवा अशा ज्ञान ग्रहणोत्सुकाचे मन म्हणजे शिष्य होय. आता बघा, आत्मोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे कैवल्याचे विद्यापीठी गुरु शिष्य नारायण. तर केवळ असणं हे विद्यापीठ आहे आणि त्याचा जो गुरु आहे तो स्व किंवा आत्मा, त्याला नारायण म्हणजे आदी नारायण म्हणतात. आणि त्या आदी नारायणाजवळ हा नारायण जो तुमच्याशी बोलतो, संवाद साधतो तो, स्वतःला मी म्हणवतो तो, म्हणजे बोलणारा, संवाद साधणारा, जाणून घ्यायला उत्सुक असणारा, सांगणारा, ऐकणारा, असा जो मी आहे तो मी म्हणजे मनरूपी नारायण आहे. आणि तो ज्याला निवेदन करतो तो ते निवेदन ज्याला करतो तो नारायण. म्हणजे त्या नारायणाचे मनबुद्धीची अहंकार, त्याचे त्रिगुण, त्याचा स्थूल सूक्ष्म कारण देह आणि त्याचा पंचकोश, याच्या पाठी जो बसलेला आहे तो मनरूपी नारायणाचा मूळ किंवा आदी नारायण आहे. म्हणून नारायण विद्यापीठी, म्हणून कैवल्याचे विद्यापीठी गुरु शिष्य नारायण म्हणजे तिथे केवळ असणेपणाचे जे विद्यापीठ आहे त्याचा स्वामी नारायण आहे. आणि त्या स्वामीशी हा मनरूपी नारायण, ज्याला तुम्ही नारायण पाटणकर म्हणू शकता, आपल्या मूळ नारायणाशी संवाद साधायला उत्सुक आहे, जाणून घ्यायला उत्सुक आहे. तेव्हा अंतःकरण चतुष्टय असलेला, स्थूल सूक्ष्म कारण देह असलेला, त्रिगुणाचा असलेला, पंचकोश असलेला असा हा मनरूपी नारायण त्याच्या संपूर्ण अवस्था सोडून मूळ अवस्था रहित नारायणाकडे म्हणजे आत्म्याकडे जातो आणि तिथे बसून तो ज्ञान घेतो. यालाच म्हणायचे कैवल्याचे विद्यापीठी गुरु शिष्य नारायण. म्हणजे समजून घ्यायला उत्सुक आहे तो मनोनारायण आहे आणि सर्व उलगडा करणारा आहे तो स्वनारायण किंवा गुरु नारायण आहे. मनोनारायण हा शिष्य आहे आणि स्व किंवा गुरु नारायण हा आदी नारायण किंवा कैवल्याचा स्वामी आहे. आता सर्व स्पष्ट झाले असेल तर
अशा मूळ किंवा स्व किंवा ब्रह्माच्या सान्निध्यात उत्कंठित मन असलेला, घेण्यासाठी आतुर मन असलेला असतो. असा जो ज्ञान ग्रहणोत्सुक असतो तो किंवा अशा ज्ञान ग्रहणोत्सुकाचे मन म्हणजे शिष्य होय. असे मन तर मी कोण याच्या तपासात असते, आदी कारणाच्या शोधात असते. ते शोधक मन सर्वांचे चालकत्व असलेल्या शुद्ध मीच्या सान्निध्यात असते. गुरु शिष्य किंवा स्व अथवा मी आणि मन यांचे प्रश्नोपनिषद चालू असते. इथे गुरु आहे स्व आणि शिष्य आहे मी किंवा नारायणाचे मन. गुरु आहे आदिकारण, आदिकारण म्हणजे ब्रह्म किंवा मीच आहे मी होय. तो तर असतो धनवान किंवा पंगू माणसाप्रमाणे भरपूर ऊर्जा किंवा चेतना असूनही आपल्या मुळावरून न हलणारा अढळ किंवा अचल. अशा अढळ अचल ब्रह्माशी मीच्या मीशी भरलेले व भारलेले मन बसले आहे. तर अशा अढळ अचल ब्रह्माशी म्हणजे स्वरूपी मीशी मीने भरलेलं भारलेलं असा मनरूपी मी बसला आहे. हा स्व मनाला केवळ त्याच्या म्हणजे स्वजवळ बसल्याचे दाखवत आहे. हा स्व मनाला केवळ ते त्याच्या स्वजवळ बसल्याचे दाखवत आहे. म्हणजे बोलणाऱ्याचा आदी नारायण या बोलणाऱ्या नारायणाला सांगत आहे की बारे नारायणा, तू आदी नारायणाजवळ बसला आहेस. तू नारायण म्हणून मनोनारायण आहेस आणि आदी नारायण म्हणून स्व किंवा आत्मा हा तुझा मालक आहे. हा स्व मनाला किंवा ते त्याच्या म्हणजे स्वजवळ बसल्याने दाखवत आहे की बाबा रे, जोपर्यंत तू धावत आहेस तोपर्यंत तू काही घेऊ शकणार नाहीस. जेव्हा तू माझ्यासारखा पूर्ण स्थिर किंवा वाटलेस तर असेही म्हण की पंगू होशील, तेव्हा तू व मी यात अभेदच राहणार आहे किंवा अभेदच असणार आहे. आता येथे स्व दाखवतो म्हणजे नेमके काय करतो? आपण तर म्हटले आहे की तो पंगू आहे. भरलेले व भारलेले, दाटलेले, भावनाने ओथंबलेले मन जेव्हा सर्वत्र धावाधाव करते, धावून जमते, तो अत्यंत थकल्याने शक्तिपात किंवा शक्तिक्षय झाल्यासारखी त्याची अवस्था होते. सारी ताकद ऊर्जा संपून गेल्यासारखे होते. ते दमलेला माणूस जशी विश्रांतीची अपेक्षा करतो तसे ते आराम घेऊ इच्छिते. आरामाची अत्यंत आवश्यकता असते. तेव्हा जशी माणसाला सहज गाढ निद्रा आपल्या कुशीत घेते त्याचप्रमाणे मनाचे घाईचे होते. गाढ निद्रा येण्यासाठी मनाचे विचार थांबावे लागतात. मनालाही आरामासाठी त्याचे आतील विचार थांबणे आवश्यक वाटते. तेथेच चमत्कार घडतो. दमलो बुवा, नको आता विचार असे जेव्हा मन म्हणते तेव्हा खरे तर ते स्वतःच्या अगदी जवळ त्याला चालवणाऱ्या स्व किंवा गुरुशीच असते. अशी मनाने खरीखुरी प्रामाणिक तळमळीची आर्ततेची हाक मारली की स्वरूपी गुरु म्हणतो, अरे वेड्या मना, आता शोधाशोध थांबव आणि जरा शांततेने पहा. तळमळ टाक, विचारांचे आवर्त झटकून टाक. नेमका त्याच वेळी मनाला प्रकाश दिसतो. हा प्रकाश असतो स्वचा आणि विशेष म्हणजे हा स्व ही असतो मनातच. आपण यापूर्वीही पाहिले आहेच की मनात प्रचंड रिकामी जागा असते. विचार कितीही मनात भरले तरी त्यात अजूनही अनंत अफाट अमेय जागा असते. नुसती प्रशस्त कोरी रिकामी जागा असते ती. तेथेच तर खराखुरा प्रकाश असतो. हा प्रकाशच मनाला बोध देतो. मनाला समजते की विचारांच्या फापट पसाऱ्या धडकून आपण या प्रकाशाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. भरकटलेल्या मनाला क्षणात त्याचेच रिक्ततेचे दर्शन होते. भरकटलेल्या निराश अंधाऱ्या शोकाकुल विदीर्ण मनाला त्याच्यातच असलेला शांत निवांत प्रकाशमय रिक्ततेचे दर्शन होते. त्याच्या ध्यानात येते की या शांततेच्याच तर शोधात आपण होतो. ती तर आपल्या जवळच आहे. ती शांतता रिक्तता हाच तर गुरु होय, हाच स्व होय. मनाला त्याच्यातच दडलेला स्वचा रिक्ततेचा कैवल्याचा गुरुचा प्रकाशाचा शोध लागतो. हा शोधच खरी मुक्ती होय. आता या नवमनाला जे न मन किंवा अमन म्हणजे शांती झाले आहे, स्व ब्रह्म गुरु रिक्तता अमनता नमनता कैवल्य आदी कारण परमेश्वर आत्मप्रकाश म्हणजे दुसरे काही नसून मनातच लपलेल्या शांतीचा अंकुर होय याचा बोध होतो. मनाला त्याच्यातच दडलेल्या स्वचा रिक्ततेचा कैवल्याचा गुरुचा प्रकाशाचा शोध लागतो. हा शोधच खरी मुक्ती होय. आता या नवमनाला जे न मन किंवा अमन म्हणजे शांत झाले आहे,
स्व ब्रह्म गुरु रिक्तता अमनता नमनता कैवल्य आदी कारण परमेश्वर आत्मप्रकाश म्हणजे दिसे काही नसून मनातच लपलेल्या शांतीचा अंकुर हो याचा बोध होतो. हेच ते मनातील नमन, हेच मीचा मी, रिक्त मनातील स्व किंवा गुरु, मनोब्रह्म किंवा बाह्य ब्रह्म किंवा पूर्ण ब्रह्म होय. अद्वैत अचल अढळ अखंड परब्रह्म आता शब्द संपतात. मीचा शोध संपतो, मीला मी सापडतो. हरवलेले गवसते, खरे तर जिकडे दुर्लक्ष झाले होते तिकडे लक्ष जाते. अलक्ष्याशी लक्षी असा अखंड ब्रह्मभाव तयार होतो. अखिल विश्वात अणुरेणू जीव मात्रात स्वच दिसतो. हीच ती सर्वस्व साधना किंवा ब्रह्मी भाव. अशाच अवस्थेत असताना स्वामी म्हणतात की त्यांचं मनोरथ ओळखून परमेश्वराने आता त्यांना पूर्ण शांती दिली आहे. म्हणजे मन शोधून शोधून दमते थकते शिंकते तेव्हा त्याचे सहजतेने त्याच्यातच लपलेला प्रकाशमय रिक्ततेकडे सहज लक्ष जाते. म्हणजेच मन शोधून शोधून दमते थकते शिंकते तेव्हा त्याचे सहजतेने त्याच्यातच लपलेल्या प्रकाशमय रिक्ततेकडे सहज लक्ष जाते. त्या रिक्ततेतच त्याला चित्ताचा आराम म्हणजे चिदाराम भेटतो. त्या चिदारामात राहण्याची मनाला आता हळूहळू गोडी वाटू लागते. आता मन पुन्हा विचार पूर्ण फुलवणे, चिंतनाद्वैताचा फुलोरा पाहणे आणि नंतर तो फुलोरा गळून पडून शांततेचा अथांग दाट असा मनावर पसरलेला थर किंवा आवरण पाहणे अशा छंदात दंग होते. यालाच म्हणायचे चिंतनाद्वैताचे फुलणे आणि अद्वैतात चिंतन आराम पावणे. हेच ते अर्थपूर्ण मौन होय. हीच ती ब्रह्मानुभूती होय. मजंतरीचा जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ. आता मज जगी काय उणे राही आवडीने भोगी शांती सुख. असे जेव्हा स्वरूपानंद म्हणतात तेव्हा त्यांचेही मन प्रथम तुमच्या आमच्या सारखे होते. अनेक शंका प्रश्न यांनी व्यापलेले. सगळीकडे उत्तरे शोधून वाचन करून ऐकून ते थकले आणि शांत झाले. तो अचानक त्यांच्या मनाला त्यांच्याच मनातील रिक्त जागा अमनावस्था कोरेपण दिसलं आणि त्या कोरेपणातूनच त्यांच्या लक्षात आलं की मनात मध्ये द्वैताचा पिसारा किती फुलला आणि फुलवला. किती चिंतन केलं तरी त्यामुळे थकवा येतो आणि तो थकवा घालवण्यासाठी जेव्हा आपल्या मनाचे आपल्याच रिक्त मनाकडे लक्ष जाते, आपल्यातील रिक्त प्रशांत अशा मनातील जागेकडे लक्ष जाते तेव्हा अचानक संपूर्ण द्वैत मावळते आणि अद्वैताची शांती प्राप्ती होते. यालाच स्वामी म्हणतात की माझं मनोरथ ओळखून परमेश्वराने मला शांती सुख दिले आहे. तो हाच अर्थ आहे. आता सर्व स्पष्ट होते आणि आता त्याचा अर्थ असा होतो की मन शोधून शोधून दमते थकते शिंकते तेव्हा त्याचे सहजतेने त्याच्यातच लपलेल्या प्रकाशमय रिक्ततेकडे सहज लक्ष जाते. त्या रिक्ततेतच त्याला चित्ताचा आराम म्हणजे चिदाराम भेटतो. त्या चिदारामात राहण्याची मनाला आता हळूहळू गोडी वाटू लागते. आता मन पुन्हा विचार पूर्ण फुलवणे, चिंतनाद्वैताचा फुलोरा पाहणे आणि नंतर तो फुलोरा गळून पडून शांततेचा अथांग दाट असा मनावर पसरलेला थर किंवा आवरण पाहणे अशा छंदात दंग होते. यालाच म्हणायचे चिंतनाद्वैताचे फुलणे आणि अद्वैतात चिंतन आराम पावणे. हेच ते अर्थपूर्ण मौन होय. हीच ती ब्रह्माभूती होय. हीच ती स्वामींना प्राप्त झालेली शांती सुखाची देणगी होय. पूर्वी बाह्यछंदात रमलेले मन आता आत्मछंदात रमते. पूर्वी बाह्य अनुवात रमलेले मन आता अंतरंगात ब्रह्मानुभूती किंवा सर्वस्वात रमते. फूल पूर्ण गळून गेल्यावर त्याचे निर्माल्य होते. खरे तर त्याला निर्मलत्वच प्राप्त होते. तसेच मनातील विचार पूर्णपणे उमलून फुलून गेल्यावर त्या विचारांचे निर्माल्य होते आणि विचार निर्मल होतात म्हणजे विचाररहित मन होते आणि विचाररहित मन होते तेव्हा मनाचे निर्माल्य होते म्हणजे मन पूर्णपणे कोरे होते. आधी मनात कोरी जागा असतेच. आता मनातील विचारांचेही निर्माल्य झाले. आता मन पूर्णपणे कोरे झाले, प्रशस्त झाले, अथांग झाले, प्रकाशमय झाले आणि शांती प्रकाशात उजळून निघाले. अशी असते ही मनाची एक अप्रतिम ज्याला आपण म्हणतो अशी पद. हीच ती अशी पदाची स्थिती. तर फूल पूर्ण फुरून गेल्यावर त्याचे निर्माल्य होते. खरे तर त्याला निर्मलत्वच प्राप्त होते. तसेच मनातील विचार पूर्णपणे उमलून फुलून गेल्यावर ते शांत होते. पवित्र निर्मल परम शांत होते. मनाचे निर्मल्य होते.
मनाचे नमन होते. असे निर्माल्यवत झालेले मन विशिष्ट मी ते मन नसते, ते अति विशिष्ट असे ब्रह्माचे मन असते. ते मी या मर्यादिताचे नसते, मी या मर्यादिताचे न मन असते. मात्र त्याच वेळी ते ब्रह्माचे ब्रह्ममन असते. अशा ब्रह्ममनाची चव टाकलेले न मन म्हणजे कुणाही विशिष्ट मी ते रिक्त मन स्वच्छंदाने क्रीडारत असते. ते मुक्ततेने ब्रह्मसंचारी बनते. असे मुक्त स्वच्छंदी ब्रह्मसंचारी ब्रह्ममन हेच देव होय. आता हा देव कुठेही प्रवेश करू शकतो. तो सहज भावे अमर्याद झाल्याने अनादि अनंताला स्पर्श करू शकतो. खरे तर न मन स्वतःच देवत्वाने अनादि अमध्य अनंत असते. अशा मनाच्या न मनत्वात किंवा ब्रह्म मनत्वातच तर मुक्ती असते. मुक्तीचा निर्झर किंवा झरा निरंतरत्वाने झरत किंवा प्रवाहित असतो. हे मुक्ती जल सर्वस्व भावात असल्याने कुणासाठीही व कितीही उपलब्ध असते. त्यात न्हावून त्याला प्राशून कुणी मुक्त अनंत होऊ शकतो. म्हणजेच शांत दक्षतेने पाहण्यात ऐकण्यात किंवा शांत दक्षतेने वाचण्यात मुक्ती आहे. ती निरंतरतेने अंतरंगात असते. फक्त तिकडे लक्ष गेले पाहिजे. अशी मुक्ती सोपी सहज व सर्वसाध्य असूनही का साधत नाही याचा शोध घेणे अगत्याचे आहे. प्रज्ञाप्रवाहात पुढील दर्शन घेण्यासाठी सक्षम असलेल्या बुद्धीच्या प्रवाहात वाट अडवून प्रवाहाला अटकाव करून तर कुणी बसले नाही ना. या प्रज्ञाप्रवाहात कोणता दरदूर म्हणजे बेडूक बसला आहे बरे. त्याचे निरूपण पुढील भागात पहा. पुढील 17वे पाऊल आहे अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय 4/3/2003 रोजी हे लिखाण झाले आहे. दर्शन श्रवण तेव्हा साधत आहे, तेव्हा सहज भावे बुद्धी राहत आहे. बुद्धीचा विराम चित्ताचा आराम, चित्ताचे आरामी कैवल्याचे धाम. करता करविता मन एक आहे, भोगता भोगविता मन एक आहे. बुद्धी नाशिवंत तिने असावे मनाचे अंकित. मन देव आहे बुद्धिदास आहे, देवदासी बुद्धी स्वय देवची आहे. मनदास्य करता बुद्धी धनी होई, बुद्धिदासी मन स्वय दासकी होई. मनाने आपुले तेज ओळखावे, आपुले सामर्थ्य गगन उल्लंघावे. गगन उल्लंघिता ब्रह्मांडे सरावे, ब्रह्मांडे सरताही मनाने उरावे. मन वैनतेय दूर झेप गई मन वैनतेय. अलक्ष्यासी लक्षी मन वैनतेय, सदा अमर आहे मन वैनतेय. आपण या आधीच्या पावलात प्रज्ञेच्या म्हणजे दूरवरती पाहू शकणाऱ्या बुद्धीच्या प्रवाहात कोणीतरी वाट अडवून बसल्याचे म्हटले आहे. पाण्याचा प्रवाह त्याचे वाहने पाटात ठाण मांडून बसलेल्या बेडकामुळे बंद व्हावे किंवा त्याच्या गतीत अडथळा यावा असेच काहीसे घडते येते. मग अशा प्रज्ञेच्या प्रवाहात वाट अडवून बसले तरी कोण आहे? इंद्रियांच्या अधीन झालेली बुद्धी इंद्रियजन्य क्षुधा व तृषा यांना अधिकाधिक प्रदीप्त करीत असते, भडकवीत असते. वास्तवात अन्न वस्त्र निवारा आणि कामजीवन यांचे स्थान मानवी जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. हे नसेल तर मानवी जीवनाचा प्रवाह चालू राहणार नाही. पशु पक्षी यांनाही अन्न वस्त्र निवारा आणि काम यांचा जीवन प्रवाह सुस्थितीत चालू राहण्यासाठी आवश्यकच असतात. सृष्टीचक्रासाठी साऱ्या जीवनसृष्टीला ज्यांचे महत्व आहे अर्थात या साऱ्यांवर चिंतन मानवच करू शकतो, कारण मानव प्रगल्भ मनाचा आहे. येथे प्रामुख्याने आपण मानवी जीवनावरच तर चिंतन करत आहोत. तर अशा या जीवनावश्यक गोष्टी अत्यावश्यक आहेत व त्यांची प्राप्ती महत्वाची जरूर आहे. मात्र त्यांची अवाजवी साठवणूक करणे घातक आहे. मानव जेव्हा पैसा किंवा धन साठवतो, अवाजवी संपत्ती जमा करतो, तेव्हा तो स्वाभाविकच स्वामित्व किंवा मालकी संपादन करतो. या स्वामित्व व मालकीच्या भावनेतून तो इतरांचे जीवन संकोचित करू पाहतो. धनिक गरीबाला लुबाडतो म्हणजे नेमके काय? म्हणजे एकच की जीवन जगण्याच्या साधनांवर धनिक आपली मालकी निर्माण करतो आणि त्या आधारे गरिबांचे सर्वसाधारणरित्या विचार करता सामान्य परिस्थितीत सुरळीत चालू शकणारे जीवन कठीण किंवा अवघड व दुष्ट बनवतो. असेच जीवनात कमी जास्तरित्या चालू असते. त्यातूनच संघर्ष, हिंसा व मानवी जीवन सुखात्म बनते. सर्वस्तरीय अधःपतन स्वामित्वाच्या प्रेरणेतूनच जन्म घेते. तर ते शेवटी ते म्हणजे स्वामित्व धनिक म्हणजे स्वामित्व असलेले व गरीब या दोघांनाही म्हणजे सर्वांना ल्यास नेते. म्हणजे हे जे स्वामित्व आहे, स्वामीपणाची मालकीपणाची भावना आहे
सरते शेवटी हे स्वामित्व श्रीमंत गरीब या दोघा नाही म्हणजे सर्वांनाच लयास नेते. मानवी जीवनाचा प्रवाह सुरळीत तेव्हाच चालू असतो तेव्हा स्वामित्व भावनेचे भीषण रूप यथार्थ वास्तव रूप मानव पाहू शकेल. पण असे पाहणे शक्य होत नाही. त्या अशा पाहण्याला बुद्धीचा अडथळा होतो. ध्यानात घ्या, सरळ सुरळीत मानवी जीवन तेव्हाच असते जेव्हा प्रज्ञावान माणसाने समाज संपन्न असतो. खरे तर भूक, तहान, निद्रा, कामोत्सुकता या मानवी भावना सहज व स्वाभाविक आहेत. निसर्ग नियमानुसार या भावना अविरत एकाच वेळी चालू नसतात. म्हणजे असे की 2 भुकांमध्ये, 2 वेळा पाणी प्यायलं त्यामध्ये, 2 निद्रेमध्ये, 2 वेळा कामसंग केला त्यामध्ये अंतर असते. निसर्ग नियमानुसार क्षुधा, तृषा, काम ही सातत्याने नसते. म्हणजे 2 जेवणामध्ये अंतर असते, 2 वेळा आपण पाणी पितो त्यामध्ये अंतर असते, 2 निद्रेमध्ये अंतर असते आणि कामसंभोग घेतला त्याच्यामध्येही 2 गोष्टीमध्ये अंतर असते. जसे 2 जेवणात 8 तासांचे अंतर, 2 तहानेमध्ये 2-3 तासांचे अंतर, निद्रा किंवा शरीर संग यामध्ये असे 12-14 तासांचे अंतर असते. इतकेच नव्हे तर 50 नंतर या क्षुधा तृषा भावना मंद होत जातात. असे असताना जर कुणी त्या मानवी गरजा किंवा त्या भागवायच्या साधनांवर उदाहरणार्थ पैसा, धन यावर स्वामित्व निर्माण करू पाहिजे, त्यांना आपल्या अधिकारात ठेवू पाहिजे तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ एकच की एक मानव आपल्यासारख्या दुसऱ्या एका मानवाला अंकित करू पाहत आहे, गुलाम करू पाहत आहे. मानव मानवालाच लाजीरवाना दीन झालेला पाहू इच्छित आहे. नव्हे अशा गुलामांची फौज ज्याच्याकडे जास्त त्यालाच स्वामी म्हणून गौरवले जाते. काळाच्या बद्दलच्या संदर्भानुसार स्वामी गेले आणि साहेब आले, राजकारणी आले, धर्मगुरू आले, तरी वास्तव एकच आहे. ते म्हणजे मानव जो इथून तिथे एक आणि एकच आहे तो स्वामी, दास, उद्दाम आणि लाजीरवाणा दुबळा यामध्ये खंडित झाला आहे. अशी एक व अखंड मानवाची खंडितता, द्वैत यालाच अनिती, मूळ पाप किंवा बेसिक सीन असे म्हणतात. या मूळ दुष्कृत्याला सर्वसाधारण इंद्रियाधीन बुद्धी जाणू शकत नाही. इंद्रियाधीन बुद्धी, इंद्रियांच्या अधीन झालेली बुद्धी हीच प्रज्ञा प्रवाहातील म्हणजे ज्ञानाच्या पुढच्या पाहण्याच्या प्रतिभाशाली असलेल्या सामर्थ्यामधील धोंड आहे, दगडासारखी आहे किंवा तोच प्रज्ञा प्रवाहात बसलेला दरदूर किंवा बेडूक आहे ज्याने बुद्धीचा प्रवाह अडवून धरला आहे. जेव्हा इंद्रियांचे अधीन बुद्धी व मन होतात तेव्हा ठराविक अंतराने सहजभावात निर्माण होणाऱ्या क्षुधा, तृषा, कामभाव यांच्याकडे अशा बुद्धीचे दुर्लक्ष होते. ही बुद्धी आणि मन सुद्धा सहजभावाने सहज तृषा, सहज क्षुधा, सहज कामभाव यांच्याकडे पाहू शकत नाही. ती बुद्धी या सहज क्रियांकडे, त्या क्रिया आपल्या अखत्यारीत मालकीत कशा आणता येतील त्या दृष्टीने पाहते. निसर्गाला आपला दास बनवण्याची जी प्रेरणा असते ती अनैसर्गिक म्हणूनच दुष्कृत्याला बेसिक सीन म्हणतात, त्याला जन्म देणारी असते. निसर्गानुकूल वागणे हे नैसर्गिक आहे आणि त्याला ताब्यात ठेवू पाहणे हे अनैसर्गिक म्हणूनच पाप आहे. परत लक्षात घ्या, निसर्गानुकूल वागणे हे नैसर्गिक आहे आणि त्याला म्हणजे निसर्गाला ताब्यात ठेवू पाहणे हे अनैसर्गिक म्हणूनच पाप आहे. स्वामित्व ही अनैसर्गिक म्हणूनच पापाला जन्म देणारी प्रेरणा आहे. इंद्रियांकडे व तज्जन्य क्षुधा, तृषा यांच्याकडे बुद्धी व मन यांनी साक्षीत्वात पाहिले तर काय होईल त्याचा शोध आपण घेऊया. साक्षीत्वात पाहणे म्हणजे काय ते आपण या आधीच्या प्रवासात पाहिलेच आहे. किंबहुना आपला सारा प्रवासच साक्षीत्वाचा आहे. जे जसे घडत आहे ते प्रतिक्रिया, स्मृती, स्मृतिचित्रे, प्रतिमा, पूर्व अनुभव रहिततेने पाहणे म्हणजे साक्षीत्व. असे पाहणे किंवा ऐकणे ही जेव्हा शक्य होते तेव्हा त्या पाहण्या व ऐकण्यात कर्त्याचे ग्रह, पूर्वग्रह, धारणा यांचा अडथळा येत नाही. त्यामुळे ऐकणे वा पाहणे केवळ ऐकणे वा केवळ पाहणे असते. केवळ ऐकणे वा केवळ पाहणे म्हणजे शांततेने परंतु दक्षतेने कर्त्याची मानसिक लुडबुड प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अडथळा न येता ऐकणे किंवा पाहणे होय. अशा वेळी खरे तर करता ऐकण्या व पाहण्याच्या क्रियेत कान व डोळे या इंद्रियांनी जरूर सहभागी असतो, परंतु तेव्हा त्याचे मन बुद्धी बिलकुल शांत व सावध म्हणजे दक्ष असतात. ती शांत असतात म्हणजे इंद्रिय ज्या विषयात आहेत ज्यांच्या बाबत ती ऐकत आहेत, पाहत आहेत, अशा इंद्रियांबाबत ऐकणे पाहणे जरी इंद्रियांद्वारे चालू असले
तरी त्या विषयांशी मनोबुद्धी आपल्याला गुंतवून घेत नाहीत. अशा न गुंतवण्याला शांतता म्हणतात. मात्र अशा शांततेत असतानाच ती दक्षही असतात, म्हणजे मन व बुद्धी दक्षही असतात. दक्षता म्हणजे ऐकणे व पाहणे, यामधून कोणताही तपशील न सुटणे किंवा असा तपशील न सुटण्याच्या दृष्टीने सावध असणे, हीच खरी गंमत आहे. काय होत आहे ते आपण नीट समजून घेऊया. एक उदाहरण त्यासाठी आपण स्पष्ट करूया. समजा रस्त्यात जाता जाता वाटेत जातीवंत सर्प आला. तो आपली फणा काढून डोलत आहे. जो या सर्पाकडे साक्षीत्वाने पाहिल किंवा ते जे काय चालू आहे आजूबाजूला तो आवाज ऐकेल, तो काय करील? तो एका जागी उभा राहील, अगदी अविचलतेने स्तब्ध उभा असेल. तो सर्पाकडे म्हणजे मूळ विषयाकडे त्याचे कान डोळे कार्यरत असतील. कानाने सर्पांचे फुटकार व डोळ्यांनी सर्पाचे डोलणे पाहिले जाईल. मात्र अशा वेळी कर्त्याची मनोबुद्धी काय करीत असतील? साक्षीच्या मनात अशा वेळी सर्पाबाबत, त्याच्या सवयी लक्षबीबाबत कोणत्याही माहितीची गर्दी राखणार नाही. असे मन सर्पाच्या भयानक विषयाबाबत डळमळीत होणार नाही. ते सर्पाबाबत पूर्वी ऐकलेल्या खऱ्या खोट्या माहितीने, म्हणजे सर्प दुखावला गेला तर डूब धरतो वगैरे वगैरे गलबलून व गडबडून जाणार. म्हणजे साक्षीत्वात असल्याचे मन सर्प पाहताना अविचल व शांत असते. मात्र त्याच वेळी त्याची बुद्धी काय करत असते? अविचल मनामुळे तीही अविचल बनते. म्हणजे बुद्धी फक्त कान व डोळ्यांना सर्पावतच्या दर्शन श्रवणात पूर्णता गुंतवून ठेवते. त्यामुळे कान व डोळेही इतके स्थिर होतात की सर्पावतच्या दर्शन श्रवणातील कोणताही तपशील सुटत नाही. अशा वेळी साक्षी सर्पाकडे केवळ पाहत किंवा ऐकत असतो, शांत व दक्षतेने, अविचलतेने. परंतु मन विषयाबाबत म्हणजे सर्पाबाबत पूर्व माहितीने भरून न जात आहे पाहणे चालू असते. म्हणूनच मन शांत असते. पाहण्या ऐकण्यातून काही सुटत नाही, ती दक्षता. बुद्धी कान डोळ्यांना ऐकू वा पाहू देते, पण आपण विषयामध्ये म्हणजे सर्पामध्ये गुंतत नाही. मन सुद्धा तटस्थतेने आपल्या बरोबर बुद्धीलाही तटस्थ ठेवून कान डोळ्यांना त्यांचे कार्य समग्रतेने करू देते. म्हणजेच मनाच्या शांततेमुळे ते तटस्थ होते. मनाची शांतता बुद्धीला स्पर्श करते, त्यामुळे ती सुद्धा तटस्थ शांत होते. बुद्धी अशा वेळी कान डोळ्यांना त्यांच्या विषयाबाबत म्हणजे सर्पाबाबत केवळ ऐकण्या पाहण्याची मुभा देते. त्यामुळे कान डोळे पूर्ण क्षमतेने आपले कार्य करतात. इंद्रियांमध्ये म्हणजे कान डोळ्यामध्ये नाही बुद्धी नाही मन अडथळा आणि असा अडथळा न आल्यामुळे आपोआप कान डोळे त्यांची जबाबदारी समग्रतेने व सर्वस्वाने पार पाडतात. परिणामतः सर्पावतचा कोणताही तपशील सुटत नाही. हीच ती दक्षता. थोड्या वेळाने सर्प वाटेतून दूर होतो, साक्षी आपल्या वाटेने पुढे जातो. म्हणजेच विषय व त्याबाबतच्या संबंधित इंद्रियांना त्यांचे कार्य पूर्ण क्षमतेने तेव्हाच करता येते जेव्हा मन या प्रतिक्रिया ग्रहपूर्वक स्मृती प्रतिमा रहित शांत व तटस्थ असते. अशा मनाच्या शांत तटस्थतेमुळे बुद्धी ही विषयात न गुंता विषयाशी संबंधित कान डोळ्यांना त्यांचे कार्य करण्याची मुभा देते. तिलाही मनाच्या शांततेचा तटस्थतेचा स्पर्श होतो. त्यामुळे कान डोळे समग्रतेने पूर्ण क्षमतेने त्यांचे कार्य करू शकतात. कोणताही तपशील सुटत नाही कान डोळ्यांच्या कार्यातून. हीच ती दक्षता. सारांश दर्शन श्रवणातून कान व डोळ्यांना पूर्णतेने राहू देत जेव्हा मनबुद्धी विषयाबाबत म्हणजे सर्पामध्ये गुंतत नाही, तेव्हा असे मनबुद्धी असलेला असतो तो साक्षी होय. तेव्हा साक्षीचे साक्षीत्व कार्यरत असते. अशा साक्षीचे मन न मन असते. म्हणजे काळ वेळ विचार स्मृती प्रतिमा यांचा तेथे लवलेशी नसतो. असे न मन स्वच्छ माळ जसा सूर्यप्रकाशाने उजळलेला असतो तसे प्रकाशमय ऊर्जामय असते. ते चित्र नसलेल्या लख शुभ्र पडद्याप्रमाणे असते. ते निरभ्र आकाशासारखे असते. त्याचा हा आकाश स्पर्श बुद्धीला होतो आणि बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होते. अशा न मन स्पर्शाने बुद्धी परिवर्तन होऊन ती प्रज्ञा तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत कर्त्याचा लोप होऊन त्याचे साक्षीत रूपांतर होत नाही. कर्त्याचे साक्षीतील रूपांतर म्हणजेच मनाचे नमन आणि नमनाच्या स्पर्शाने बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होते. त्यालाच म्हणतात साक्षीत्व. इंद्रियाधीन बुद्धी हीच प्रज्ञाप्रवाहातील धोंड किंवा बेडूक होय. त्यानेच प्रज्ञाप्रवाहात प्रतिरोध निर्माण झालेला असतो. हे सारे पाहणे नमनाच्या आकाश स्पर्शाने बुद्धीला शक्य होते आणि त्यामुळे बुद्धी नमनाप्रमाणे साक्षीत्वात जाऊन प्रज्ञाप्रवाह झुळझुळ करू लागतो. आता सारे आकाश मोकळे होते.
ब्रह्मप्रकाश सारा अंधकार उधळून टाकतो. न म्हणता किंवा अमनता हीच तर साक्षीत्वाची खूण आहे. हेच तर बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होण्याचे गमक आहे. जेव्हा इंद्रियांकडे व तज्जन्य क्षुधा तुषा यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिले जाते तेव्हा इंद्रियांच्या आवश्यक त्या गरजा देहधारणेपुरत्या सहजतेने भागवल्या जातात. मात्र ज्या ज्यावेळी जे जे इंद्रिय कार्यरत होणे आवश्यक असेल ते कार्यरत राहूनही मनबुद्धी या कार्यात नसतात. ती शांत दक्ष असतात. मनबुद्धी इंद्रियाधीन व पर्यायाने विषयाधीन नसतात. मन हेही इंद्रियच आहे. मात्र एकदा का ते साक्षीत्वात नमन झाले की तेच इंद्रिय जय स्वतः व इतर इंद्रियांवर प्रभुत्व मिळवते, शक्य करून देते. विषयनिष्ठ मन अधपात उत्पाद घडवते. मात्र न मन ब्रह्मत्वाला पोचवते. नव्हे न मन हेच ब्रह्मच असते. ब्रह्मात कितीही काही भरले तरी ते कधी भरतच नाही, ते रिकामेच राहते. मनाचेही तसेच आहे. असे ब्रह्माचे न भरणे आणि मनाचे न भरणे लक्षात येणे म्हणजेच रिक्ततेचा प्रकाश, म्हणजेच ब्रह्मातून किंवा मनातून बाहेर पडणे आणि त्यामुळे भरलेले ब्रह्म किंवा मन उजळून निघणे होय. अशा उजळण्याने मनाचे नमन होते. ब्रह्माला काय होते अशा वेळी, ब्रह्माचे काय होते अशा वेळी ब्रह्माचे ब्रह्मत्व, त्याचे मर्म, त्याचे सर्वधारत्व, त्याचे सर्वांच्या माशी असणे अनुभवता येते. हीच ती ब्रह्मानुभूती. अशा ब्रह्मानुभूतीमुळे नमन म्हणजेच आदी कारण किंवा ब्रह्मानुभूती याची खात्री पडते. अशी खात्री पडते तो सर्वस्व म्हणजे सर्व काही मीच किंवा अहम ब्रह्मास्मी मध्ये लय पावतो. रिक्ततेमुळे किंवा त्याच्या प्रकाशामुळे मनाला आपला प्रकाश दिसतो. त्याचा अर्थ असा की आपले पूर्वीचे भरलेले मिथ्यापण, आपले पूर्वीचे भरलेपण मिथ्या किंवा भ्रामक असल्याचे त्याच्या लक्षात येते. रिकाम्या मनाने आपल्याच भरलेल्या भागावर प्रकाश टाकणे म्हणजे स्वतंत्र माणसाच्या सान्निध्यात परतंत्र किंवा गुलाम माणसाला स्वातंत्र्याची गोडी करण्यासारखे आहे. त्यामुळे होते काय की आपले स्वातंत्र्य किंवा आपली मुक्ती आपल्याच हातात असल्याचे मनाच्या ध्यानात येते व ते आपल्या अर्ध्या किंवा ज्या काही भागात पूर्वी जे काही साठवलेले होते ते सारे टाकून मोकळे व स्वस्थ होते. असे स्वच्या जागी स्थिर, स्थिष्ठती म्हणजे राहणे, असे स्वच्या जागी स्थिर किंवा राहणारे मन आता नमन म्हणजे स्वत असते. अशा स्वलाच ब्रह्माचेही रिकाम्या भागात अशा स्वलाच ब्रह्माचेही म्हणजे मनाच्या रिकाम्या भागाचे दर्शन होते. त्यामुळे ब्रह्मातील भरलेल्या गोष्टीही मिथ्या किंवा भ्रामक असल्याचे त्याला समजते. म्हणून स्वच्या दृष्टीने मनाचे व ब्रह्माचे भरलेपण सारखेच भ्रामक मिथ्या ठरते. मनातील भरलेपण रिकामे करते. तसेच ब्रह्मातील भरलेपण ते दिसतं कशामुळे? ब्रह्माच्या रिकामपणामुळे. तर ब्रह्मातील भरलेपण जाते. म्हणजे मनाच्या रिक्ततेत मनाचं भरलेपण दिसतं आणि मन परम रिक्त होतं. तसंच ब्रह्माच्या रिक्ततेतून ब्रह्माचं भरलेपण दिसतं आणि ब्रह्मही मोकळं होतं. आता मन आणि ब्रह्म ही परिपूर्ण रिक्त असल्यामुळे मन म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच मन असं एक रूपत्व तयार होतं. सारांश, अशा स्वलाच ब्रह्माचे रिकामे दर्शन होते. त्यामुळे ब्रह्मातील भरलेल्या गोष्टी मिथ्या किंवा भ्रामक असल्याचे त्याला समजते. म्हणून स्वच्या दृष्टीने मनाचे व ब्रह्माचे भरलेपण सारखेच भ्रामक व मिथ्या ठरते. लगेच मिथ्या किंवा भ्रामक गोष्टींचा स्वच्या धारणेतून लय होतो व मनाचे नमन आणि ब्रह्माचे आदी कारणत्व स्पष्ट होते. मनाचे नमन स्पष्ट होणे म्हणजे असे लक्षात येते की आपले भरलेपण आपल्या विनाशाला, बंधनाला कारणीभूत आहे. ब्रह्माचे आदी कारणत्व लक्षात येणे म्हणजे असे लक्षात येते की ब्रह्मरूपी आधारावर ब्रह्मात दिसणारे सारे जीव, पशु पक्षी, वृक्षवल्ली, नदी नाले, मानव उमटलेले आहेत. पाण्यावर बुडबुडे दिसतात. काही काळ राहतात, नंतर नष्ट होतात. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, अनादि अनंत खेळात येतच व जातच राहतात. तसेच ब्रह्मावर सर्वांचे उमटणे, राहणे, नष्ट होणे व पुन्हा येत जात राहणे चालूच असते. मात्र पाण्यावर जे बुडबुडे हे तत्वता पाणीच असते आणि ब्रह्मात येणारे जाणारे सारे काही तत्वता ब्रह्मच असते. असे केवळ ब्रह्मत्व हेच सत्य आणि उमटणारे सारे असत्य किंवा मिथ्या. असे ब्रह्म व न मन हेच सत्य आणि ब्रह्म वा मनात उमटणारे सारे असत्य होय हे लक्षात येणे त्यालाच सत्याचे घोषणे म्हणतात. सत्य हरवलेले नसते तर ते मनाच्या भरलेपणामुळे विसरलेले असते. सत्य त्याला ध्यानात येते जो न मनी असतो. ब्रह्म त्यालाच सत्यत्वाने स्पष्ट दिसते जो न मनी असतो. तर अशा या रिकाम्या प्रकाशदायी नमनाचा शोध
हीच तर आत्मविद्या होय. अशा या आत्मविद्येमुळे न मनामुळेच बुद्धीची प्रज्ञा होते आणि ती आता परिवर्तित बुद्धी म्हणजे पूर्वीची बुद्धी न राहता प्रज्ञा पूर्वीच्या जडबुद्धीचा त्याग करते आणि पुढचे पाहणारी त्रिकाल ज्ञानी प्रज्ञावान बुद्धी बनते. त्यामुळे प्रज्ञावान न मनी काही संचय करीत नाही, सर्व टाकून तो मोकळा होतो. खरे तर सर्व जडत्वाचा त्याग हेच त्याचे सर्वस्व असते. सर्व मीच असल्याचे समजल्यावर आता नाही उरत द्रव्येशना, ज्ञानेशना, लोकेशना, धारेशना म्हणजे धन, ज्ञान, प्रसिद्धी, स्त्री किंवा कामोपभोग याबाबत असा प्रज्ञावान न मनी उदासीन होतो. तो कायम साक्षीत्वात राहतो. सर्वात असूनही सर्वा पलीकडे, कशातही नसून सर्वस्व या अर्थी सर्वांमध्ये असून नसलेला, सर्वात असूनही सर्वा पलीकडे, कशातही नसून सर्वस्व या अर्थी सर्वांमध्ये असून नसलेला आणि नसून असलेला, असणे नसणेपणे खरे तर काही सांगता येत नाही असा गूढ असतो. ज्ञात आणि अज्ञात या शब्द मर्यादेत सांगताच येणे अशक्य असा असतो हा नमनी. नमनाचा प्रकाश भरलेल्या मनावर पडल्यावर मनाचे नमन होते आणि बुद्धीची प्रज्ञा होते आणि पुढील सारा वर वर्णिलेला चमत्कार जन्माला येतो. असा चमत्कार प्रत्येकाबाबत घडणे अशक्य मुळीच नाही, फक्त तळमळ हवी. अशा चमत्कारामुळे स्वाभित्व भाव नष्ट होतो आणि मानवी जीवन सहज प्रवाही सुरळीत होऊ शकते. ब्रह्मभाव जागृती द्वैत खंडितता यांचा लोप करते आणि सर्वस्वाचा उदय होतो. अशा सर्वस्वामध्येच खरे स्वातंत्र्य मुक्ती असते. म्हणजे करता करोहिता भोगता भोगविता एकमेव मन आहे. अशा मनाला त्याच्या रिकाम्या भागाचे दर्शन झाल्यावर ते नमन होते. असे नमन जड किंवा नाशवंत बुद्धीला आपल्या पंखाखाली घेऊन तिची प्रज्ञा बनवते. अशी प्रज्ञा स्थिर व संतुष्ट असते. बुद्धी चंचल असते, मात्र प्रज्ञा स्थिर असते. अशा स्थिर बुद्धीने दर्शन श्रवण शांत दक्षतेने घडल्यावर हृदयामध्ये आनंद उर्मी दाटून येतात. मुक्ती केवळ हृदयांतरी किंवा चित्तामध्ये असल्याचे ध्यानात येते. येथेच कैवल्याचे धाम आढळून येते. म्हणजे कैवल्याचा निवास किंवा कैवल्याचे घर आढळून येते. नमनात ते अधीन बुद्धी असणे आवश्यक आहे, आणि तरच ती प्रज्ञा होते. मन म्हणजे न मन देव आहे आणि बुद्धी दासी आहे. अशी नमन दासी बुद्धी प्रज्ञा बनते, म्हणजे स्वतःही देवच बनते. मात्र इंद्रियाधीन व विषयाधीन बुद्धीच्या नादी मन लागले तर घोटाळा होतो. असे मन न होता बुद्धीचा दास गुलाम बनते आणि जडबुद्धीमुळे मनाचाही पर्यायाने मानवाचा विदारक अंत संभवतो. तेव्हा न मन धनी आणि बुद्धी दास असणे आवश्यक आहे. उलटे झाले तर सारे व्यर्थ ठरेल. न मन गरुडासारखे आहे. गरुड अनंत आकाशात विहार करूनही आकाशावर आपली पदगिन्ने उमटवत नाही, आपल्या खुणा मात्र सोडित नाही, मात्र तरी आपल्या अनंत आकाशातील विहार चालूच ठेवतो. तसेच असते मनाचे किंवा न मनाचे. न मन किंवा न मनी अनंत अंतरिक्षात अफाट ब्रह्मात सहजासहजी विहार करू शकतो. कारण खरे तर तो केवळ प्रकाशच असतो. कुठेही सहजतेने प्रवेश करू शकणारा नमनी त्याच्या प्रज्ञारूपी किरणाद्वारे प्रकाश मनाद्वारे अलक्ष अभेद्य अशा अज्ञाताचाही भेद करू शकतो. अलक्षाकडे तो सहज प्रज्ञेद्वारे लक्ष देऊ शकतो. अज्ञात त्याच्यासाठी अज्ञात नसते. खरे तर अशा न मनीमुळे सारे अज्ञात ज्ञातात स्पष्ट होते, उजळून निघते. नमनीच खरे तर सर्व काही स्व म्हणजे सर्व स्वमध्ये पाहणारा आणि स्वमध्ये सर्व पाहणारा असा असतो, ब्रह्म असतो. आता असा नमनी जो ब्रह्म आहे, जाणणार काय आणि कोणाला, तो तर सर्वज्ञ आहे. त्याच्या असण्यामुळेच तर सर्व ज्ञात होते. सर्व जाणीवा नेणीवा या ब्रह्माधीन म्हणजे नमनीच्याच अधीन असतात. स्वतःला जाणायचे काय व कसे, ब्रह्माला जाणणार काय व कसे, सर्वज्ञ सर्वज्ञाला जाणणार काय व कसे, नमनीला जाणणार काय व कसे, अज्ञात अज्ञाताला जाणणार काय व कसे, मौनाला जाणणार काय व कसे. स्व ब्रह्म सर्वज्ञ नमनी मौनी, स्व ब्रह्म सर्वज्ञ नमनी मौनी हे वर्णन आहे. वास्तवात ते एक आणि एकच कैवल्य आहे. ते केवळ आहे, ते स्वातंत्र्य आहे, ती मुक्ती आहे. कैवल्य स्वतंत्र मुक्त स्वतः नेहमीच केवळ असतात. कैवल्य स्वतंत्र मुक्त स्वतः नेहमीच केवळ असतात, स्वातंत्र्यात असतात, मुक्ततेत असतात. त्यांच्या सान्निध्यात जो येतो तो कैवल्य स्वातंत्र्य मुक्तीला पोचतो. प्रकाशाच्या स्पर्शाने अंधार नष्ट होतो. हाच तो कैवल्य प्रकाश ध्यानात घ्या आणि स्वतः कैवल्य होऊन राहा. असतो. पुढील निरूपण उद्याच्या भागात.